धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात। त्या प्रवेशाची ही थेट दृश्य। फार वेळ मी आपल्याला फार वेळ मी आपल्याला जरा शांत राहा। प्रतीक्षेमध्ये ठेवू इच्छित नाही। आपल्यालाही विदित आहे की राज्यभरामध्ये आता आणि देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। राज्यामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्प्यातील सुद्धा भारतीय जनता पक्ष असेल, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिल्या टप्प्यातील उमेदवार हे जाहीर केलेले आहेत। प्रचाराची सुद्धा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरुवात झालेली आहे। आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका त्या ठिकाणी किंवा विनंती अर्ज त्या ठिकाणी होता आणि प्रामुख्याने घड्याळ चिन्ह वापराच्या संदर्भामध्ये मी गेले तास 2 तास वेगवेगळ्या वाहिन्यांच्यावरती किंवा काही त्यांची मनोवृत्ती अतिशय ढासळलेली आहे अशांची सुद्धा वक्तव्य त्या ठिकाणी ऐकली की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये वगैरे असं वगैरे म्हणण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालामध्ये यापूर्वी जो निकाल दिलेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखालीच राहील, घड्याळाचं चिन्ह वापराच्या पूर्वी एक आम्ही जाहिरात त्या ठिकाणी द्यावी, त्याप्रमाणे आम्ही जाहिरात वाहिन्यांच्या वरती आणि वर्तमानपत्रातून सुद्धा ठळकपणाने त्या ठिकाणी दिली होती। सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी की एक वाक्य त्या ठिकाणी खाली असावं की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहू। त्यामुळे तशाच पद्धतीचा निर्णय आजही त्या ठिकाणी झाला। या उलट तथाकथित स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे समर्थक म्हणणारे एकमेव जे व्यक्तिमत्व सतत नेहमी लोकांची दिशाभूल करत असतं, त्यांच्या ट्विटच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्याकडून त्या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यामध्ये आली। आणि त्यांना त्या संदर्भातली सुद्धा जी काही योग्य ती समज त्या ठिकाणी देण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी माझ्या सर्वच प्रदेश पदाधिकारी असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी असतील, सर्व जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, उमेदवार असतील, या सर्वांनाच आम्ही कळवलेल्या 2 बाबीमध्ये। कारण शरद पवार साहेबांचा फोटो लावण्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्याकडून उभे राहणारे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलेला होता। त्याच्यामुळे त्या ठिकाणी फोटो न लावता तशाच पैच्या सुटतायत आणि मागे आदरणीय पवारसाहेबांनी तशी भूमिका व्यक्त केलेली होती। स्वर्गीय चव्हाण साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आम्ही वापरतो आहोत आणि त्याचबरोबर ती घड्याळाच्या चिन्हाच्या वापराच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। म्हणजे त्या दृष्टिकोनातून आता निवडणुकीच्या प्रचाराच्या या सगळ्या याच्यामध्ये आम्ही आहोत। जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मतदारांच्या मध्ये जो केला जातो आहे, तुम्ही मंडळी जरा आता बाजूला तुम्ही जरा शांत राहा ना तांबळे साहेब, तुम्ही आता बाजूला सरांना तुम्ही सरांना बाजूला तशा पद्धतीचा प्रचाराची रणनीती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे। आता या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने
धाराशिव जिल्ह्यातील आणि त्या लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आमदार अभिमन्यूजी पवार, राजाभाऊ राऊत, त्याचबरोबर राणा जगजितसिंह हे सुद्धा या ठिकाणी आणि शिवसेनेचे आमदार श्री ज्ञानराज चौगले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदारांना येऊ द्या ना, तुम्ही सरकारला बाजूला. गोकुळजी जरा बाहेर गोकुळजी जरा बाहेर हो ना. आमदारांना येऊ द्या, आमदारांना येऊ द्या. थोडं सरकार पुढे घ्या. खुर्ची 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 पुढे घ्या. ठीक आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे धाराशिव हा लोकसभा मतदारसंघ आला होता. राणा जगजितसिंग इथून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. राणा जगजितसिंग हे सध्या आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नीला इथून तिकीट दिलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या पत्नी या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. अर्चना पाटील या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असण्याची दावा. मी बसलो बरोबर बसा. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. त्यांनाच पुन्हा तिकीट दिलेलं आहे महाविकास आघाडीनं. महायुतीचा उमेदवार मात्र या मतदारसंघात बराच काळ घोषित झाला आहे. अभिमन्यूजी पवार, राजाभाऊ राऊत, राणराजी चौगले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेचे उमेदवार या त्या मतदारसंघातून असणार आहेत. घड्याळाच्या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत. एकसंघपणाने महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित घोषणा ही आज पहिल्या प्रथमच या ठिकाणी होते आहे. आतापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांनी आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली. परंतु धाराशिवच्या वतीमध्ये एक वेगळंच आपल्याला चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य, शिवसेनेचे विधिमंडळातील सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत. आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे, धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार सौभाग्यवती अर्चनाताई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी निर्वाचित होतील असा विश्वाससुद्धा या ठिकाणी आम्ही त्याला व्यक्त करतो आहे. पत्रकार परिषदेचा हेतूच आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी निषेध केलेला आहे. अगदीच काय थोडक्यामध्ये आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे. 2 दिवस प्रवेश का लांबला? परवा प्रवेश होणार होता,
प्रेस कॉन्फरन्स होती परवा आणि नंतर असं झालं. 2 दिवस मी माझ्या मतदारसंघात थोडासा व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी आज उमेदवार घोषित करण्यासाठी थोडासा विलंब झाला. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत काय आहे, किती राष्ट्रवादीला मिळाले? एक असं आहे की नाशिक आणि काही जागांच्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला असं वाटतं की नाशिक आणि इतरही मतदारसंघातील मुंबईसह काही मतदारसंघांतील हा निवडणुका या 5व्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत. पण तरीसुद्धा मी आज आपल्याला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आहे की येत्या 1-2 दिवसात कदाचित उद्या किंवा परवापर्यंत नाशिक आणि उरलेले जे काही मतदारसंघ आहेत त्या संदर्भातले महायुतीचे उमेदवार आणि जागा वाटपाची घोषणा अधिकृतपणे त्या ठिकाणी होईल. धन्यवाद. अधिक नावं येत होती. बेसिकली सतीश चव्हाण तुमच्या बाजूला बसलेले आहेत, विक्रम काळे बसलेले आहेत. म्हणजे काय व्हॉट वॉज द क्रायटेरिया टू गेट अर्चना पाटील इन टू फोर? त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट एवढे हे नव्हते स्ट्रॉंग. नाही, एक असं आहे की सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची नावं सूत्रांच्या माध्यमातून आपल्यामार्फत फिरत होती. एक असं आहे की विक्रम काळे विधान परिषदेवरती निर्वाचित होऊन मला असं वाटतं 1 वर्षाचा कालावधी झाला आहे. अजून 5 वर्षे त्यांची म्हणजे जितका कालावधी आता लोकसभेला आहे किंवा विधानसभेला आहे तितका कालावधी त्यांचा शिल्लक आहे. आणि सतीशजीसुद्धा मला असं वाटतं 3 वर्षापूर्वी आहेत. त्यांची 3 वर्षे बाकी आहेत. त्यांच्याही मनामध्ये आणखीन दुसरं काय आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये ज्याला गांभीर्याने अशी चर्चा नव्हती. स्वाभाविकपणाने उमेदवाराच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करत असताना वेगवेगळी नावं नक्की त्या ठिकाणी होती. ते दोघेही त्या मतदारसंघाचं नेतृत्व, मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याचं नेतृत्व दीर्घकाळ त्या ठिकाणी करतायत. स्वाभाविकपणाने त्यांची नावं त्या मतदारसंघामध्ये चर्चेली जात होती. सातारची जागा तुम्ही भाजपसाठी उदयनराजेंना दिली, दुसरी परभणीच्या जागेवर जानकर बाहेरचे उमेदवार आहे. आता धाराशिवच्या जागेसाठीच तुम्हाला भाजपकडनं उमेदवार ॲड करावा लागला. एक असं आहे की आपण पाहिलं देशभरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाहिलं, राज्यातही पाहिलं, अगदी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपण अनुभवलं आहे की उमेदवारांची काही वेळेला उमेदवार हे असतात. कारण शेवटी निवडून येणं हा क्रायटेरियासुद्धा अनेक वेळेला त्या ठिकाणी लावा लागत असतो. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करत आम्हाला महाराष्ट्रामध्ये 45+ या जागा कुठल्याही परिस्थितीत महायुतीला निवडून आणायचाच असल्यामुळे आम्ही काही ठिकाणी त्या संदर्भातला विचार करून विचारपूर्वक तसा निर्णय घेतलेला आहे. आता इतर जागांच्या बाबतीमध्ये आपण जे बोललेलं आहात, ज्या दिवशी जागा वाटप स्पष्ट होईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या, भारतीय जनता पक्ष किती जागा लढवतो आहे, शिवसेना किती जागा लढवते आणि तिथले उमेदवार कोण आहेत, त्याची एक सूची आपल्याला नक्कीच 1-2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. पण आम्हाला विश्वास आहे की महायुती 45+ एवढं नक्कीच आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.